आता यावर्षीचा मान्सून सुरू झालेला आहे। खरं तर 1 महिना उशिराने आपल्याकडे मान्सून सुरू झाला आणि मागच्या वर्षी 8 मे पासून पावसाळा हा जवळपास 7 ते 8 महिने आपल्या राज्यामध्ये होता। परंतु काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये घोषणा केली की नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता आहे। परंतु सुदैवाने त्र्यंबक राजाच्या कृपेने तो जो काही संकट होतं ते विभागलं गेलं आणि अकोले आणि सुरतकडे असं जे काही दाट ढग होते ते 2 भागांमध्ये विखुरले गेल्यामुळे जे ढगफुटीचं जे संकट नाशिकवर होतं ते कुठेतरी परमेश्वराने टाळलेलं आहे। तरीही नागरिकांनी आज अतिवृष्टी आहे, जास्तीत जास्त काल म्हणजे 100 mm वगैरे जो पाऊस होणार होता तो झालेला नाही आहे, परंतु 80 mm वर हा पावसाचा जोर सुरू आहे। कृपया नागरिकांनी घरामध्ये सुरक्षित राहून वर्क फ्रॉम होम करावं। कलेक्टर महोदयांनी तर सुट्टीसुद्धा जाहीर केलेली आहे शाळांना। तर सर्वांची, मुलाबाळांची, वृद्धांची आणि सर्वांनी आपापली काळजी घ्यावी। आज शासनाने किंवा प्रशासनाने सुट्टी ही आपल्या सुरक्षिततेसाठी दिलेली आहे। कुठेही पर्यटनाचा अट्टाहास ह्या तरुण बांधवांनी करू नये, कारण अचानक पावसाचे लोट येतात आणि आपण दरवर्षी बघतो की अनेक तरुणांचा जीव आणि अनेक कुटुंब हे कुठेतरी धबधब्यात अडकतात आणि त्यांना आपला जीव गमवावा लागतो। तर माझी सर्वांना शासनाच्या वतीने विनंती आहे की स्वतःची काळजी घ्यावी आणि जे काही आहे ते त्र्यंबक राजाच्या कृपेने संकट आपल्यावरचं थोडं दूर झालेलं आहे, परंतु निसर्ग आहे, निसर्गाशी छेडखानी आपण कोणीही करू नये एवढीच विनंती या निमित्ताने करते। सकाळीच कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं। आताही मतदारसंघात गावागावांमध्ये फोन करून कुठे रस्ते म्हणजे जास्त पाण्याचा प्रवाह असल्यामुळे मेन रस्ते बंद झालेले आहे। प्रशासनाला सांगून PWD खात्याला डायव्हर्जन कुठे देता येईल, कसं लोकांचं संरक्षण करता येईल, तर बरेचपैकी म्हणजे आता व्हिडिओज मी बघत आलेले आहे। तर तसे सूचना कारण मी परवा रात्रीच नाशिकला आलेले होते, मी सुद्धा इथे स्टक झालेली आहे आणि आवश्यकता भासेल तर स्वतः ग्राउंडवर उतरून मतदारसंघातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं संरक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे। त्या ठिकाणी आम्ही जाऊ। चांगल्या सूचना ह्या प्रशासनाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्यानंतर प्रशासन प्रचंड ॲक्टिव्ह झालेले आहे। आपत्ती व्यवस्थापन जे जिल्ह्याचं आहे तेही 24/7 काम करत आहे। नाही, काल वहिनींशी बोलणं झालं, त्याही पुण्याला होत्या। वारकरी संप्रदायाची ते काळजी घेत आहेत, कारण वारीचा हा लोट आहे। कारण वारकरी कितीही मोठं संकट असलं तरी आपल्या पांडुरंगाची ओढ काही सोडत नाही, त्याच्यामुळे त्यांचं संरक्षण करणं हे आद्य कर्तव्य असल्यामुळे सुनेत्र वहिनी ह्या पुणे जिल्ह्यामध्ये थांबलेल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा सर्व राज्याचाच आढावा घेत आहेत, त्याच्यामुळे नाशिक काही वगळलेलं नाही त्याच्यातून। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.